अरे आत्ता इथं माझा मोबाईल होता, गेला कुठं? हो काय हे केवढ्यांदा किंचाळात भूत बघितल्यासारखं? नाही तर मग दुसरं काय होणार आहे? आत्ता एका क्षणापूर्वी तू इथं नव्हतीस इंदू आणि एकदम अचानक प्रकटलीस. माझ्यासारख्या माणसाचं दुसरं काय होणार? म्हणजे एकदम प्रगटणारं भूत वाटले मी तुम्हाला? आता ते काय भूत का काय तूच ठरव बुवा. आपलं बाई आता आधी कोणा मी काही बोललो तर चिडवा चिडवा नाही. बायको एवढी प्रवासाची दमून भागून आलीये, त्याचं काही नाहीये तुम्हाला. तिला जरा गरम गरम चहा करून द्यावा, ते काही नाही. बापरे, म्हणजे तू अजूनपर्यंत चहाच प्यायली नाहीयेस? म्हणून तर. म्हणूनच काय? म्हणूनच मी भूतासारखी दिसतेय असं म्हणायचंय का तुम्हाला? बघा बघा मी काही बोलत नाहीये. हा गप्प बसा. मी चहा नाश्ता करून आलीये, मस्तपैकी जेवून आलीये मी. मग कशाला बिचारा नवऱ्याला चहा करायचा त्रास द्यायचा ना? काय ग इंदू, अलीकडे देवळात पिशव्या वगैरे पण देतात का? आता पिशवीवरनं काय टोमणे मारताय तुम्ही मला? हे नाही नाही, मी तुला टोमणे मारत नाहीये. खरंच अत्यंत सिन्सिअरली विचारतोय. असं पहा, काल रात्री तू निघालीस तेव्हा तुझ्यापाशी पर्स पिशवी काहीच नव्हतं. हां, आठवतंय का तुला? तू मी दिलेले पैसे हातात घेतलेस आणि तशीच निघालीस. त्या हातातले पैसे रस्त्यात कुठे पडले असते म्हणजे रात्रभर कुठे वणवण फिरणार होतीस? अहो पण नाही ना तसं काही झालं. देवीच्या दर्शनाला गेले होते मी. मला खात्री होती असं काही होणार नाही. बरं मला सांगा, रात्रभर गौरी, कपिल आणि तुम्ही कुठे होतात? किती संशय घेतेस ग इंदू. अगं गौरी घरी आली तरी तिचा राग गेलेलाच नव्हता. फुरगटून बसली होती आपल्या खोलीमध्ये, बाहेर यायलाच तयार नव्हती. मग काय, मी बाहेर आलो, पाहिलं तर कपिल डायनिंग टेबलवर बसला होता. मग त्याच्यासोबत बसलो, थोड्या गप्पा मारल्या. मग मला झोप यायला लागली, मग जाऊन झोपलो. पण तो मात्र इथेच डायनिंग टेबलवरच बसला होता. म्हणजे ते रामाश्रयावर नाही गेले? नाही ना, सकाळी मी उठून पाहिलं तर इथेच बाहेर आपल्या हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला होता. म्हणजे गौरीचा राग अजून शांत झालेला दिसत नाहीये. लगेच निष्कर्ष काढू नकोस आणि आपल्याला सोयीचा अर्थ पण काढू नकोस. हे बघ, मी नंतर रामाश्रयावरचे अतरंग, बहादूर, प्रियांका आम्ही सगळ्यांनी मिळून गौरी आणि कपिलचं पॅचअप करवलं. या आमच्या टीम मध्ये आणखीन एक आम्हाला चांगला सॉलिड स्पोर्ट्समन मिळाला. कोण? मल्लिका. अगं तिनेच सगळा प्लॅन केला, आमची रिहर्सल पण तिनेच घेतली. तुम्हाला समजलंय की नाही मला माहिती नाही, पण गौरीला राग आला होता ना, तो त्या मल्लिकाचाच. अगं मलाच काय, कपिल सोडून रामाश्रयामधल्या सगळ्यांना हे कळलं होतं. सगळ्यांना माहित होतं की गौरीचा काहीतरी गैरसमज झालाय आणि थोड्या वेळानं गौरीला सुद्धा हे पटलं. पण आता तू आणखीन दोघांमध्ये नवीन गैरसमज करू नकोस. ओ मी कशाला असं काही करीन? माझी लेक खुश तर मी खुश. गौरी, अगं भाजी चिरायला मदत तरी कर मला. काय ग, कपिल कुठे गेलाय? नाही म्हणजे मगाशी घाईघाईत घराबाहेर पडला ना म्हणून विचारतेय. बाहेर गेलाय. अगं बाहेर कळलं, पण कुठे? अगं हिरेन आणि मल्लिका बरोबर ना त्या इन्व्हेस्टरला भेटायला गेलाय. हल्ली कपिल मल्लिका बरोबरच असतो नाही का ग जास्त? बर बाई, तुझा पुढचा प्लॅन काय आहे सांग मला. पुढचा प्लॅन काही नाही, शनिवार रविवार सोशल वर्क आणि बाकीचे दिवस जॉब. काय ग, किती भोळी आहेस तू. मी काय विचारतीये, तू काय सांगतेस? मला विचारायचंय कपिलच्या बाबतीत. कपिलच्या बाबतीत तुझा प्लॅन काय आहे? म्हणजे काय? अगं
म्हणजे माझा तरी काही विश्वास बसत नाहीये हा त्याच्या त्या किडनॅपिंगच्या गोष्टीवर. देवास ठाऊक ती खरी आहे नाहीये. आई अगं असं का बोलतेस? अगं हे असं खरंच झालं असतं तर तो त्या किडनॅपरच्या आणि दगडूच्या मागे नसता का लागला? हा तर सरळ हातावर हात ठेवून बसलाय. आई आम्ही फॉलोअप ठेवतोय त्या केसचा. आणि कपिल गप्प होता कारण तो अपसेट होता. मी नव्हते ना इकडे म्हणून. तेव्हा प्लीज प्लीज काय प्लीज? हा प्लीज काय प्लीज? ऐक माझं, तू लवकरात लवकर साखरपुडा आणि लग्न करून घे, नाहीतर हा खलाशी दुसऱ्या बंदरावर कधी उतरेल तुला समजायचं पण नाही. खलाशाचं काय ग, वारा वाहील त्या दिशेला जात राहायचं. आई काही काय बोलतेस ग? हे बघ, खलाशाचं ना ठरलेलं असतं कुठे जायचं आणि कुठल्या रस्त्याने जायचं. कितीही वादळ आलं आणि बोट भरकटली ना तरी सुद्धा तो तिथेच जातो जिथे त्याला जायचं असतं. आणि तू ना हे सतत खलाशी खलाशी करणं बंद कर. मला अजिबात आवडत नाही ते. माझा पूर्णपणे विश्वास आहे कपिलवर. असू देत, माझा नाहीये विश्वास. आणि मला ना स्पष्ट बोलायला आवडतं. तो खलाशी आहे तर आहे, आणि तो हे जे काही सांगतोय ना ती त्यांनी मनाने रचलेली गोष्ट आहे हे नक्की. तुला काय कपिल लेखक वाटतो की ही किडनॅपरची गोष्ट रचली त्याने आणि आपल्याला ऐकवली? काय चाललंय तुझं? आई, रामाश्रयामध्ये काय चाललंय, त्याला किती मनस्ताप होतोय हे समजून न घेता त्याला सावरण्याऐवजी तू असं काय बोलतेस? हे बघ आई, तू जर आता यापुढे त्याच्याविषयी असं काहीही बोललीस ना तर मी त्याच्याशीच काय कोणाशीच लग्न करणार नाही. आणि तुझ्याशी तर मी बोलणारच नाही. हा गौरी, साहेब नमस्कार. काम झालंय आपलं. झालं? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आता रामाश्रयावर मज्जा चालू असेल. टेन्शन आणि स्ट्रेसची मज्जा. कसा टांगणीला लागला असेल जीव सगळ्यांचा. येवणा बँकेतून फोनही गेला असेल रामाश्रयाला कर्जाच्या हप्त्यासाठी. अरे वा 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 नार्वेकर वा. एक काम कर, त्या बँकेच्या मॅनेजरला आपल्या घरी घेऊन ये. रविवारी सकाळी आण त्याला, मच्छी खायला घालूया. त्याचं पाकिट पण द्यायचंय ना त्याला. हा घेऊन ये, घेऊन ये. साहेब त्याबरोबर मी आणखीन एक काम केलंय साहेब. तू काम केलंस? अरे वा नार्वेकर, वा वा वा. बोल, काय केलंस, काय केलंस? म्हणजे बँकेतून नोटीस इश्यू करायला सांगितली रामाश्रयाला. 2 दिवसात पोहोचेल तिकडे. मग बघा काय धमाल येते ती. एकाने भागणार नाही, लागून निघ. पण आधी ही का वाजवली त्याचं कारण आहे. काय रे, शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? मला न विचारता का केलंस हे बोल. साहेब तुम्हालाही तेच हवं होतं ना. आधीची गोष्ट वेगळी होती. आता माझी मुलगी आहे तिकडे. मुलगी, कळलं तुला? फोनचं ठीक आहे रे, पण ती नोटीस गेली म्हणजे त्या नोटीसचं टेन्शन माझ्या मुलीला येणार. कपिल 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 कपिल. हाय, सावकाश सावकाश सावकाश. हाय गौरी. हाय. ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. कसली? आपल्याला फंड्स उभे करायचे आहेत ना, काय आयडिया काय? आपण एक फूड फेस्टिवल ठेवायचं. सो आपल्याला त्या स्टॉल्स मधून येणारं भाडं. ऐक ना, येते मी. गौरी, बाय, कॅरी ऑन. ओके. बरं मल्लिका, एक आपण